वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं जय श्रीकृष्ण सर्वांना मूकं करोति वाचालं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दम् शुक्रवारी आपण पाहिलं की अर्जुनाचा जो प्रश्न होता की योगाभ्यास करताना अं, आत्मप्राप्ती आत्मानुभवाची प्राप्ती किंवा परमात्म्यापर्यंत जर पोचता नाही आलं अं, किंवा संयत इंद्रिय न ठेवता आल्याने तिथपर्यंत पोचता नाही आलं श्रद्धा आहे पण मन इंद्रिय ताब्यात नाही अशी जर अवस्था असेल तर पुढे काय होतं त्याच्यासाठी भगवान सांगतात की ते अं, त्यांची जितका योग मार्ग त्यांना जमला असेल जितका भक्तियोग ज्ञानयोग कर्ममार्गात जितके ते अग्रेसर असतील त्यानुसार एक तर ते शुचिनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टोभियायते शुची म्हणजे शौच पावित्र्य ज्या घरात आहे शास्त्राप्रमाणे सगळं शौच जिथे पाळलं जातं आणि श्रीमताम श्रीमताम याचा एक अर्थ घेतला जातो की अं, श्रीमता म्हणजे श्रीमान अशा आता ती श्रीमान म्हणजे फक्त पैसा असा नाही श्रीमान म्हणजे श्री म्हणजे लक्ष्मी जिथे आहे म्हणजे तो अं, वाईट मार्गाने आलेला पैसा नाहीये वाईट मार्गाने आलेल्या पैशाला फार तर धन म्हणता येईल पण लक्ष्मी म्हणायचं म्हणजे तो सन्मार्गाने आलेला पैसा आहे आणि श्रीमान ही ही स्वतः बुद्धी स्वरूप ही आहे या देवी सर्व भूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता अशी ही ती श्री लक्ष्मी आहे तर त्यामुळे तशा सद्बुद्धी असलेल्या आणि श्रीमंत अशा घरात त्याचा जन्म होतो त्याच्याहून अगदी विरळा जो अगदी योगी थोडक्या करता त्याचं पूर्णत्व पोचता पोचता राहिलंय असा अ, तो योगी जो असतो तो अथवा योगिनामेव कुले भवती धीमताम तो धीमताम म्हणजे बुद्धिमान असा जो आहे म्हणजे शुद्ध बुद्धी त्याची झालेली आहे थोडक्या करता त्याला जन्म घ्यायला लागतोय तो अशा योग्याच्या कुळातच जन्म घेतो आणि असा जन्म अत्यंत दुर्लभ आहे भगवान सांगतायत आता त्याच्या पुढे आपण पाहू 43वा श्लोक तत्र तं बुद्धिसंयोगं लभते पौर्वदेहिकं यतते च ततो भूयः संसिद्धौ कुरु नंदन तत्र तं बुद्धिसंयोगम म्हणजे तत्र म्हणजे तिकडे म्हणजे त्या जिथे तो जन्माला येतो शुचिराम श्रीमताम गेहे किंवा योगाच्या कुलात जेव्हा जन्माला येतो तेव्हा बुद्धी संयोगम लभते पौर्वदेहिकम पूर्वीच्या देहात जे त्यांनी बुद्धियोग करून बुद्धीचा संस्कार करून जी बुद्धी ज्या लेव्हलला आणलेली असते ती लेव्हल त्याला तात्काळ अनायासे प्राप्त होते आयास म्हणजे प्रयत्न न करता प्राप्त होते आणि मग पुढे काय होतं यतते च ततो भूय संसिद्धो कुरुनंदन आणि सुरुवातच म्हणजे आता आपण विचार केला की एखादी रेस मध्ये लोक धावतायत तर हा पुढच्या जन्मात पहिल्यापासून त्या रेसला सुरुवात नाही करायला लागत तो 90% पुढे आलाय तर त्या पॉइंट पासून पुढे त्याला धावायला लागतंय याचा अर्थ थोड्याही प्रयत्नांनी येतते तो म्हणजे एकतर त्याचं पूर्ण लक्ष त्या ईश्वराशी योग साधण्याच्या प्रयत्नातच लागतं तो तसा प्रयत्न करतो आणि आधीच्या जन्मात जितक्या उत्साहाने केला त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त उत्साहाने कारण अर्थातच आधीच्या जन्मात पहिल्यांदा ती आवड निर्माण होणं ती वाढवणं हा जो सगळा प्रयत्न तो मागे पडला कारण ती अवस्था मिळाली त्यामुळे त्या जन्मात रेडीमेडच एवढी अवस्था त्याला मिळाली असल्यामुळे अजून उत्साहाने तो प्रयत्न करतो आणि
तो परमात्मा प्राप्ती साठी अजून वेगाने पुढे जाऊ प्रयत्न करू लागतो. आता इथेही भगवान अर्जुनाला नंदन असं म्हणतात. त्यात त्यांनी त्यांच्या कुळात चाही उल्लेख अशासाठी केलाय कारण त्या कुरुकुळात असे महात्मे जन्माला आलेले आहेत. भीष्माचार्यही त्यांच्यापैकीच एक आहेत की जे जन्मजातच त्यांची वृत्ती सगळी जी आहे ती भगवंताकडे आहे. भीष्म प्रतिज्ञा केली ती ब्रह्मचारी राहील, ती त्या ब्रह्मचार्याचा 86,000 वर्ष अभ्यास भीष्माचार्यांनी आधीच्या जन्मात केलेला आहे. आधीच्या आणि हा जन्म याच्या आधी ते अष्टवसूंपैकी एक आहे. तर असे थोडं जे काही बॅलन्स राहिले त्यासाठी यांचा जन्म होतो आणि ते अधिक याकरता प्रयत्नशील राहतात. आणि मग मग पुढे काय होतं ते 44. पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते यवशोऽपि सः जिज्ञासुरपि योगस्य शब्दब्रह्माति वर्तते. पूर्वाभ्यासेन तेन एव म्हणजे पूर्वाभ्यासाच्या पूर्वीच्या त्यांचा म्हणजे पूर्वजन्मातील अभ्यासामुळे त्यांचं काय होतं तर तो योगी जिज्ञासूरपी योगस्य शब्द ब्रह्माती वर्तते म्हणजे आपोआपच म्हणजे इथे रियते यवशोपी सहा म्हटलेलं आहे म्हणजे अवश्य म्हणजे पराधीन होऊन भगवंताकडे आकर्षित केला जातो. म्हणजे हे पराधीनत्व ऍक्च्युली दुसऱ्यावर अधीन अशा दृष्टीने नाहीये. पराधीन म्हणजे परमेश्वरावर अधीन म्हणजे ह्यांनी परमेश्वराकडे जायचा प्रयत्न करण्यापेक्षा परमेश्वरच त्याला आकर्षित करून घेतो असा त्याचा अर्थ आहे. आणि त्यामुळे तो योगाचं जिज्ञासूरपी योगस्य म्हणजे तो जिज्ञासू असून सुद्धा की वेदात म्हणजे त्याला तो मुक्ती मिळालेली नाहीये अजून, तो जिज्ञासू आहे, तो त्याचा ज्ञानाभ्यास चालू आहे. तसं असून सुद्धा तो वेदोक्त जी कर्म आहेत त्याच्यातल्या सकाम गोष्टीत अडकून न पडता त्याच्या पुढे तो जातो आणि शब्द ब्रह्माती वर्तते. याचा एक अर्थ हा झाला की सकाम कर्मांच्या शब्द ब्रह्म वेदात जे आहे त्याच्याही पुढे जातो. आणि दुसरा याचा गूढ अर्थ असा झाला की शब्द ब्रह्म जे ओंकार जे सगुणात आणि निर्गुणाच्या मधला जो दुवा आहे त्याच्याही पलीकडे जातो म्हणजे त्या सच्चिदानंद स्वरूपापर्यंत तो सहजच जातो असं या श्लोकात भगवान सांगतात. आणि तो जातो याचं कारण की आता त्याच्याही प्रयत्नापेक्षा भगवंतच त्याला आकर्षित करून घेतात. जसं या गीतेतही आपण पाहतो सुरुवातीला अर्जुनाने काही प्रश्न विचारलेत पण थोड्या प्रश्नानंतर असं झालंय. आता पुढच्या अध्यायात आपण पाहू अर्जुनाचे प्रश्न थांबले तरी भगवंतांचं सांगणं थांबलेलं नाहीये. ते पुढे सांगतच राहिलेत. हे सगळं अर्जुनाच्या प्रेमामुळे झालं. तसं त्या भक्ताच्या प्रेमाने भगवान त्यांच्याकडे आकर्षिला जातो. भगवान त्यांच्याकडे आकर्षिल्यामुळे तो भक्त आपोआपच भगवंतांकडे आकर्षिला जातो. 45वा श्लोक. प्रयत्नाद्यतमानस्तु योगी संशुद्ध किल्बिषः अनेक जन्म संसिद्धस्ततो याति परां गती. असा जो मग योगी आहे की ज्याला म्हणजे जन्मताच ते एक आपण पाहतो की जन्मताच रंग किंवा काही गोष्टी काही खेळ त्याच्याकडे लहान मुलांचं आकर्षण असतं स्वाभाविक. पण प्रल्हादासारखे जे असतात ते लहानपणीही भगवंताचे स्मरण करणारे असतात.
वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी रसज्ञावशा तारकम स्वातून लभ्यम असं अपराध क्षमापण स्तोत्र केलेलं आहे, जे शंकराचार्यांच्या अपराध क्षमा स्तोत्रासारखंच आहे. तर त्यात त्यांनी आपल्या जीवात्म्याच्या वेगवेगळ्या स्थितीत आपलं स्मरण घडलं नाही आणि रसज्ञावशा म्हणजे जिभेच्या वश असलेलं स्वादू गोड असलेलं आणि सहज प्राप्त होणारं स्वादू लभ्यम असं गृहीतम कदाचिन्न ते नामलं, तुझं असं मी नाव घेतलं नाही म्हणून मला क्षमा कर, असं त्याचे सुरुवात आहे. तर त्यात मग पुढे पुढे ते सांगतात की मया मातृगर्भस्थिती प्राप्त कष्टात गृहीतम कदाचिन्न ते नाम दत्त, म्हणजे मातेच्या गर्भात असतानाही तिथे कष्ट प्राप्त इतके कष्ट होते की तुझं नाव घेतलं नाही म्हणून क्षमा कर. मग क्षमा का, इतके कष्ट होते नाव घेतले नाही मग क्षमा का करायची? तर प्रल्हाद, अभिमन्यू यांच्यासारखे जे आहेत, शुक्राचार्य आहेत, परीक्षित राजा आहे की त्यांच्या गर्भात असतानाही भगवंताचं चिंतन, परीक्षित राजाला तर सहवास आहे, तर त्यामुळे गर्भाच्या अवस्थेत त्या दुःखात असतानाही स्मरण होणारे पण आहेत. तसं मला घडलं नाही म्हणून मला क्षमा करा. तसं पुढे जन्म झाल्यावर मग पुढे मया क्रीडनासक्त चित्तेन बालले गृहीतम कदाचिन्न ते नाम दत्त, म्हणजे बालपणात क्रीडासक्त मन असल्यामुळे तुझं नाव घेतलं गेलं नाही. तेच प्रल्हादजींचं उदाहरण आहे. बालपणात ते स्वतःच नाव घेत आहेत असं नाही, राक्षस कुलात ज्यांची राक्षस वृत्ती आहे अशा सगळी जे कुल आहे त्याच्यात त्या मुलांना तो उपदेश करतात की कौमार्यात दाचरेत प्राज्ञा, म्हणजे भक्ती कधी करावी. आपण बऱ्याच वेळा ऐकतो की भक्ती की रिटायर झाल्यावर भक्ती करावी, आता तारुण्यात पैसे कमवायचा वेळ आहे, सगळ्या आयुष्याचा आनंद घ्यायचा वेळ आहे, हे सगळे राजसिक आणि विचार आपण ऐकत असतो आणि कुठेतरी आपल्याला त्याच्यामुळे आपल्या प्रयत्नातही अडथळे येऊ शकतात किंवा आपणही कुठेतरी त्या भोगांच्या ह्याच्यात थोडंसं चालेल, थोडंसं आता आपण पण इथे लक्ष देऊ असं वाटू शकतं. पण हा जो योगभ्रष्ट महात्मा आहे त्याची तयारीच इतकी झालेली आहे आणि आता भगवंताचंच त्याच्याकडे लक्ष असल्यामुळे तो त्या पूर्वजन्माचे सगळे जे काही सत्कर्म त्याची झालेली आहेत, सगळी जी काही भक्ती झाली त्याचा परिपाक त्याचा या जन्मात होतो आणि मग तो प्रयत्नपूर्वक अभ्यास करून सर्व किल्बिषम म्हणजे सगळ्या पापांचा नाश करून तो परमात्मा प्राप्तीला, परांगतीला प्राप्त होतो. 46वा श्लोक. आता भगवान सांगतात, तपस्विभ्योऽधिको योगी ज्ञानिभ्योऽपि मतोऽधिकः कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्माद् योगी भवार्जुन. आता हाही एक खूप फेमस श्लोक आहे आणि खूप मिसइंटरप्रिट केलेला, चुकीचा अर्थ लावलेला किंवा अगदी चुकीचा नाही म्हणता येणार पण थोडासा डेविएट, थोडासा मूळ अर्थापेक्षा बदलला गेलेला असा याचा अर्थ बऱ्याच ठिकाणी आपल्याला वाचण्यात येतो. आता याच्यात सरळ सरळ अर्थ असा आहे की तपस्वी जो आहे, तपस्व्याहून तो योगी श्रेष्ठ आहे. तर त्याच्यात जे तपस्वी आहेत त्यांच्यातही तो श्रेष्ठ आहे असा हाही अर्थ आहे. ज्ञानीभ्योपी मतोधिकार, ज्ञानी जे आहेत त्यांच्यातलाही श्रेष्ठ तो. ज्ञानी जे आहेत त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे म्हणजे तो स्वतः ज्ञानी आहेच, म्हणजे तपस्वी आहेत त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ म्हणजे तो तपस्व्यांपेक्षा वेगळा नाही, तो तपस्वीही आहे, ज्ञानीही आहे आणि कर्मीही आहे. कर्मीभ्यश्चाधिको योगी. पूर्ण श्लोक असा आहे, तपस्वीभ्योधिको योगी ज्ञानीभ्योऽपि मतोऽधिकः कर्मीभ्यश्चाधिको योगी तस्माद् योगी भवार्जुन. आता याचा अर्थ काही म्हणजे तपस्व्यांपेक्षा, ज्ञानापेक्षा, कर्मेपेक्षाही योगी श्रेष्ठ आहे, म्हणजे तो तप करत नाही, ज्ञानाचा अभ्यास करत नाही, कर्म करत नाही आणि फक्त
आसन प्राणायाम करतो असा अर्थ नाहीये. हा योग याचा अर्थ म्हणूनच आपण आधी पाहिलं की आधी जेव्हा भगवान शुचोदयाचे प्रतिष्ठाप्य हे वगैरे सगळं सांगितल्यानंतर योगाचं जे वर्णन करतायत त्या वर्णनात पूर्णपणे हेच वर्णन आहे की अ, अ, माझ्या रूपाच्या ठिकाणी मन स्थिर करणं हा खरा योग आहे. म्हणजे हा योग आहे, हा खरा भक्ती योग आहे, हा सर्वांगाने योग आहे. म्हणजे भक्तियोग, ज्ञानयोग, कर्मयोग या सगळ्यांचं मिलन ज्यात होतं असा हा योग भगवान सांगतायत. हा नुसता हठयोग नाही. आणि ह्याचंच योगी म्हणजे जो युक्त आहे तो योगी. तर ह्याच हे जे आता आपण अर्थ बघितला त्याच्यात पुष्टी कुठे आहे तर 12व्या अध्यायात जेव्हा भगवान सांगतात की माझे सगुण उपासना करणारा हा मला युक्त तमामतः म्हणतायत. त्यामुळे तो सर्वात मोठा योगी झाला. तर त्यामुळे योगी बन या सांगण्याचा अर्थ असा यात आहे की तो योग हा आपल्या मनाचा विषयांपासूनचा संयोग दूर करून परमेश्वराच्या ठिकाणी लावणं आणि हीच भक्ती आहे. आपण मागेही पाहिलं की ज्ञानाभ्यास करणारे हे परमेश्वराच्या निर्गुण निराकार रूपाचं चिंतन करतायत. ते कसं सगळ्यापासून वेगळं आहे, तो आनंद रूप कसं आहे. ही भक्तीच आहे, ही ज्ञानभक्ती भक्तीच आहे. तर तसं तस्मात योगी भव अर्जुना म्हणजे माझ्याशी पूर्ण म्हणजे अमुख्यानीच तमुख्यानी असं नाही. पूर्णत्वाने सर्व विषयांपासून दूर होऊन माझ्यात जो अंतःकरण ठेवतो त्याला योगी म्हणतात. आणि तसा तू बन असं हे अर्जुनाला सांगतात. इथे तप करणारे, ज्ञानाचा अभ्यास करणारे, कर्म करणारे हे साधना अवस्थेत असलेल्यांबद्दल सांगितलेलं आहे. जेव्हा तो तप करून पूर्णत्वाला पोचतो तेव्हाच त्याला योगी म्हणून म्हटलेलं आहे. त्यामुळे तपा तपस्व्यांपेक्षा योगी मोठा म्हणजे त्या बाकी तपस्व्यांपेक्षा हा तपस्वी मोठा, बाकी ज्ञानांपेक्षा हा ज्ञानी मोठा, बाकी कर्म करणाऱ्यांपेक्षा हा कर्म करणारा मोठा, अशा ह्यानी तो योगी सर्वात श्रेष्ठ सांगितलेला आहे. आणि तेच आता पुन्हा सांगतायत कन्फ्युजन होऊ नये म्हणून भगवंतांनी जिकडे जिकडे आपल्या सांगण्याचा काही दुसरा अर्थ निघू शकेल लगेच पुढच्या श्लोकात त्याचं वर्णन केलंय किंवा आधी त्याचं एक्सप्लेनेशन देऊन मग तो श्लोक म्हटलाय. प्रॉब्लेम असा होतो मागे आपण बघितल्याप्रमाणे मागचं पुढचं काढून फक्त मधलंच आपलं एखादा श्लोक घेऊन त्याचा अर्थ केला जातो. तर तसं नाहीये. त्याचा अर्थ मागच्या पुढच्या संदर्भाने घेतला की आपल्याला लक्षात येतं की भगवान हे सगळं जे सांगतायत ते भक्त होण्यासारखा अर्थ आहे. भक्त याचाच अर्थ भगवंताशी जोडला गेलेला म्हणजेच योगीच आहे तो. आणि हे जे हा जो अर्थ आहे हा पुढच्या श्लोकात इतका क्लिअर कट भगवंतांनी सांगितलेला आहे की तिथे काही कन्फ्युजनचं काही चान्सेस नाही. तर काय म्हणतात भगवान योगिनामपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मना श्रद्धावान् भजते यो मां समे युक्तो युक्ततमो मतः. आता पूर्ण ज्ञानाच्या अभ्यासाने, कर्माच्या अभ्यासाने चित्तशुद्धी होऊन यांनी आणि भक्तीचा थोडा तर भक्ती सगळीकडे आधाररूप आहे. पण केवल भक्ती जी आहे, जी गोपींची आहे, की तिकडे फक्त आणि फक्त भक्ती आहे. तिथे शास्त्रानुसार आचरणाचा प्रश्न नाही, काही ध्यान लावत बसण्याचा प्रश्न नाही, की काही ज्ञान विचार करण्याचा प्रश्न नाही. केवल भक्ती आहे. तर असे जे आहेत त्या योग्यांमध्येही ते खूप श्रेष्ठ असे योगी आहेत हे भगवान यात सांगतायत. योगिनामपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मना श्रद्धावान् भजते यो मां समे युक्ततमो मतः.
सर्वेषां योगिनामपि, सर्व योगांच्या मध्येही यह म्हणजे जो श्रद्धावान, म्हणजे श्रद्धावान असलेला योगी, म्हणजे श्रद्धा म्हणजे भगवंतावर त्याचा प्रेमयुक्त पूर्ण विश्वास जो आहे तो मदगतेन, म्हणजे मदगतेन अंतरात्मना, अंतरात्मा माझ्याशी लावतो, म्हणजे फक्त मन लावतो असं नाही. आपण जे स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह म्हणतो, किंवा कोश जो आत्मा आहे त्याच्यावर वेगवेगळ्या कोशांचा अभ्यास होऊन ते या सगळ्या कोशांमध्ये आपण राहतो आणि त्यामुळे आपल्याला आत्मस्थितीची जाणीव होत नाही. तसा तो अन्नमय, प्राणमय, मनोमय, ज्ञानमय आणि विज्ञानमय कोश, या पलीकडे तो अंतरात्मा आहे. आता तो अंतरात्मा माझ्यात लावतो याचा अर्थ काय? पहिल्यांदा म्हणजे त्याची अहम पदार्थ शुद्धी किंवा त्वम पदार्थ शुद्धी झालेली. तत्वमसी मधला त्वम म्हणजे शिष्याला तू सांगतात अभ्यास करताना अहम ब्रह्मास्मी मधला अहम, तो कोण आहे, तो ते माझ्या ठिकाणी लावायला पहिल्यांदा समजलं तर पाहिजे. तर म्हणजे अंतरात्मा माझ्या ठिकाणी लावतो म्हणजेच काय की शिवम भूत्वा शिवम यजेत, अंतरात्मा तोच आहे परमात्मा, श्रीकृष्णच माझे अंतर्यामी येतात. तेच हृद्देशे तिष्ठतोर्जुन म्हणून त्यांनीच सांगितलेलं आहे. तर ते माझे अंतर्यामी आत्मा आणि तेच सर्वत्र सर्व व्यापक रूपाने तेच आहेत. असंच स्वतःच त्या अंतर्यामी म्हणजे परमेश्वराच्याच परमेश्वराच्या ठिकाणी तो भजन करतोय. असा जो पराभक्त जो आहे तो योगामध्ये श्रेष्ठ आहे. म्हणूनच योगी नंतर योगीच्या वरची जी स्टेज आहे ती आहे योगीश्वर, म्हणजे जे असे थोडंसंच काही करायचं बाकी राहून बालपणी सर्वज्ञता वरित्या ते प्रमाणे ते येतात आणि थोडीशी जरी नॉमिनल साधना केली किंवा तेवढीही न करता ते बालपणापासूनच ईश्वराला पराभक्त रूपाने त्याच्याशी तद्रूप होऊन केवळ त्या आनंदाचा अनुभव घेण्यापुरता वेगळेपणा ठेवून त्याला भजतात, असे योगेश्वर असतात. आणि योगेश्वर म्हणजे पूर्ण अवतार भगवान श्रीकृष्ण जसे आहेत तसे जे पूर्ण अवतार आहेत त्यांना योगेश्वर म्हणतात. म्हणजे तिकडे द्वैताचा त्यांचा संबंधच आलेला नाही. त्यांचा जन्मकर्मच मे दिव्यम असा तो दिव्य जन्म आहे. तो काही प्रारब्ध राहिलं किंवा योगाचा अभ्यास अपुरा राहिला म्हणून आलेला नाहीये. तो पूर्ण पंचमहाभूताच्या पलीकडचा आपल्याच आनंद स्वरूपाचा घनीभूत रूप घेऊन आलेला तो परमात्मा आहे. त्यांनाच फक्त योगेश्वर कृष्ण म्हणतात. तर असा जो पराभक्त आहे तो सर्वात मोठा योगी आहे. याचाच अर्थ असा आहे की सगळ्या योगांचं जे गंतव्य आहे किंवा सगळ्या योगांचा परिपाक आहे तो हा या पराभक्तीत जेव्हा होतो तो भक्त भगवंतांना प्रिय आहे आणि भगवान त्यांना प्रिय आहेत. कारण तिथे आपल्याला मागेही आपण पाहिलं जिथे आपल्याला आत्मप्रत्यय येतो तिथे आपलं प्रेम असतं. आपला मुलगा दुसऱ्याचा मुलगा, आपल्याला अनुकूल वागणारा तो आपला मित्र आणि प्रतिकूल वागणारे शत्रू. म्हणजे स्वबद्दल जो आहे किंवा स्वतः सारखं जे वाटेल त्याच्याशी आपण जास्त प्रेम करतो. तसा आपणच आपल्याला भगवान त्या भक्तात पाहतो आणि भक्त स्वतः भगवानांचे त्यात सगळा विलीन होतो. असा स्वतःचा जो खेळ आहे त्याचा आनंद भगवान भक्त आणि भगवान अशा दोन रूपांनी जेव्हा घेतो तेव्हा त्या भक्ताला पराभक्त म्हणतात. असा तो पराभक्त हा खरा योगी आहे म्हणून सांगितले. त्यामुळे योगाभ्यास करा, कर्माभ्यासच्या मार्गाने जा, ज्ञानाच्या मार्गाने जा. सगळ्याही मार्गाने जाताना एकच लक्षात ठेवायचं की शेवटी जे काही कळायचंय ते ही ईश्वराची भक्ती आहे. भक्तीशिवाय दुसरं काहीच कुठे नाही आहे जे भगवंताच्या जवळ आपल्याला नाही. तर अशा रीतीने आपण 6व्या अध्यायाचे शेवटापर्यंत पोहोचलेलो आहोत.
कोणाला काही अजून विचारायचं आहे किंवा एखाद्या श्लोकाबद्दल काही स्पष्टीकरण हवं असलं तर विचारू शकता. नाहीतर आपण एक धावती उजळणी जाईल की या 6व्या अध्यायाची जी सुरुवात झाली ती भगवंत खरं तर 5व्या अध्यायापासूनच थोडीशी ती सुरुवात झाली. 27-28 श्लोकात जे भगवान 5व्या अध्यायात सांगतात की बाह्य जे विषय आहेत त्या बाह्य विषयांपासून अलिप्त राहून प्राणापान समान करून जो मुनी मनन करणारा मोक्षपरायण असा जो आहे तो माझ्यात म्हणजे तो मुक्तच आहे. आणि मग तो योगी कसा असतो किंवा तो योगाभ्यास कसा याच्यासाठी हा 6वा अध्याय. त्या 6व्या अध्यायाच्या आधी भगवानांनी शेवटचा श्लोक 5व्या अध्यायात सांगितलाय की भोक्तारम यज्ञ तपसा सर्व लोक महेश्वरम सुहृदः सर्वभूतानां ज्ञात्वा माम शांतिमुच्यते. म्हणजे भक्तीसाठी आधारभूत असा सर्वात मोठा जो दिलासा आहे तो श्लोक घेऊनच 6व्या अध्यायाची सुरुवात झालेली आहे. यांनी योगाचं मूल जे आहे किंवा सगळ्याचं बेसिस ही भक्ती आहे हे तिथूनही आपल्याला कळतं. आणि मग 6व्या अध्यायाची सुरुवात पहिल्यांदा आसक्तीरहित कर्म अनाश्रित कर्मफलम कार्यम कर्म करोति तसं आसक्तीरहित कर्माबद्दल भगवान सांगतात. आणि आसक्तीरहित कर्म हाच योग आहे हे सांगतात. आता तेच भक्तीच्या हिशोबात सर्व जे काही आपण यज्जुहोशी ददासी यत् तत्कुरुष्व मदर्पणम हे भगवान म्हणतात. त्या दृष्टीने ते मी भगवंतालाच अर्पण करतो या भावनेने जर केलं तर तो पूर्ण भक्तियोगच आहे. तर संन्यासाबद्दल सांगतात हे. आणि योग योग जो आहे तो निष्काम कर्म करण्यानेच होतो हेही भगवान सुरुवातीला सांगतात. भक्तियोगाची सुरुवात उपासना मार्ग जो आहे हाच कर्मयोग आहे आणि तो पुढे पूर्ण भक्तियोगात परिवर्तित होतो. उद्धरेत आत्मानम हे भगवान नंतर सांगतात. आणि मनच, कारण आपल्या मनानेच विचार करायचा, मनानेच भावना करायची आणि त्यामुळे मन हेच बंधू आहे, मन हेच शत्रू आहे हे सगळं सांगितलं. आणि मग जो जितात्मना म्हणजे मनासहित इंद्रियाचा जो ज्यांनी जिंकलेली आहेत, ताब्यात ठेवलेली आहेत असा जो शांत त्याच्यामुळे प्रशांत झालेला आहे आणि शीतो उष्ण आदी सगळ्या मानापमान आदी सगळ्या द्वंद्वापासून जो मुक्त आहे तोच योगी आहे असं सांगताय. आणि तो मग सगळ्या द्वंद्वात त्याची समबुद्धी राहते. आणि मग ते समबुद्धी राहिल्यामुळे जसा ईश्वर पर्यंत तो पोचल्यामुळे ईश्वर जसा सुहृद आहे तसा तो स्वतः सर्व प्राणीमात्रांचा सुहृद होऊन सर्वभूत हिते रता असा तो राहतो. आणि ते होण्यासाठी एकांतात जो अभ्यास करायचा त्याच्यासाठी शुची देश म्हणजे पवित्र देश योग्य असा ना उंच ना नीच असं आसन कसं घ्यावं ते सांगितलं. मन एकाग्र कसं करावं आज्ञाचक्राच्या इथे हे उद्देश आहे. म्हणजे योग्यांचं हृदय इकडे कसं ठेवावं, पाठीचा मणका सरळ राहील असं आसन, इथे वज्रासन म्हटलंय त्याचं डिस्क्रिप्शन मी आता जे आपण सिद्धासन म्हणतो तेच ते आहे. मग त्यातला जालंधर बंध वगैरे असे बंधही सांगितलेले आहेत. त्यांनी ती शक्तीला वर उचलून नित्य आत्मानं म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्याला योजायचं हे सांगितलंय. आणि ध्यानाला साधनेचा अभ्यास सोडून बाकी वेळही त्यांनी युक्ताहार विहार कसा ठेवायचा हेही सांगितलेलं आहे. कारण सगळ्याची समस्थिती हाच प्रलय म्हणजेच मुक्ती आहे. त्यामुळे नाही जास्तही जेवायचं नाही, कमीही जेवायचे नाही, झोपणं, जागृत राहणं हे सगळं प्रमाणशीर ठेवायला भगवंतांनी सांगितलं. युक्ताहार विहार युक्त चेष्ट हे सगळं भगवंतांनी सांगितलेलं आहे. आणि निस्पृहपणे पूर्ण कामनांचे इच्छा बाजूला ठेवून
जो परमात्म्यात स्थिर होतो तोच योगयुक्त भगवंतांनी म्हटलेलं आहे. आता परमात्म्यात मनाला ठेवणं हीच भक्ती आहे ना. भक्ती काय आहे दुसरं? तर त्यामुळे योग हा भक्तीच्या पेक्षा वेगळा तसा नाहीच आहे. आणि ते करताना चित्तवृत्ती भगवंताच्या ठिकाणी ठेवताना एकाग्रता कसं असावी, तर म्हणजे हवा जिथे वाहत नाहीये, वारा अजिबात नाहीये, अशा ठिकाणी दीप ठेवला की तो कसा न हलता राहतो, तसं एकाग्र मन योग्याने ठेवावं अभ्यास करताना. अभ्यासाच्या इतर वेळेलाही ते राहू शकतं. परमात्मा जिथे म्हणजे योगाभ्यास करताना एक वेळ अशी असते की आपलं इष्टदैवत जे आहे, जे सगुणाची उपासना करतात ते सगुण रूप किंवा काही जणांना ज्योतिरूप असं इकडे व्यवहार करतानाही ते दर्शन होत राहतं. त्यामुळे त्यांचा तो योग तो कधी सुटतच नाही. त्यांचे व्यवहार करताना थोडेसे ते मद्य प्यायल्यासारखे, झिंगल्यासारखे वाटतात, पण व्यवहार करतात. पण तो व्यवहार करताना इथे त्यांना ते स्वरूपाचं दर्शन होत असतं. असं ते चित्त निरुद्ध करून परमेश्वराकडे राहिलं, तर ते इतर व्यवहाराच्या वेळीही ते राहू शकतं. आणि मग तिथे सुख आत्यंतिक सुख आहे. म्हणजे सर्व कारण सच्चिदानंद स्वरूपावरचा जो आवरण आहे, ते तिथे एकाग्र मन ठेवल्यामुळे ते सच्चिदानंद जो आनंद जो आहे, तो बाहेर येतो आणि तो अत्यंत आनंददायी आहे, हे भगवान सांगतात. आणि तो आनंद इतका मोठा आहे, की त्याच्यापुढे विषयाचा आनंद अगदी तुच्छ वाटतो. त्यामुळे यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यते नाधिकम, याच्यापेक्षा मोठा लाभ कोणता असेल असं त्याला वाटतच नाही. आणि बाकी काही सुखदुःख काहीही आली तरी त्याने तो विचलित होत नाही. आणि त्यामुळेच दुःखाचा वियोग आणि या परमानंद प्राप्ती असा मिळून त्याला तो योग साध्य होतो. संकल्पच त्याचे वृत्तीच त्याच्या जेव्हा तो अंतरात्म्याकडे त्याचं मन लागल्यानंतर वृत्तीचा नाश होतो. वृत्तीच निर्माण नाही झाली तर संकल्पच होणार नाही. संकल्प निर्माण नाही झाला, संकल्प म्हणजे हे चांगलं हे वाईट असंच उत्पन्न झालं नाही, तर तो विचारातला जो संकल्प आहे की हे मला हवं, हे नको, हे मी मिळवणार, हेच उत्पन्न होणार नाही. आणि ते नाही झालं तर त्याची पूर्ण समवृत्ती राहते. त्यामुळे संकल्प आणि कामनांपासून चा त्याग करून जो संयमाने जो राहतो आणि हळूहळू म्हणजे अगदी आढ्यतेने मी आता मन आवरीनच असं न करता शनैः दुपरमेत बुद्ध्या धृती गृहीते, या धैर्याने हळूहळू बुद्धीला जो ताब्यात घेतो, हळूहळू मनाला जो ताब्यात घेऊन आत्माच्या ठिकाणी स्थिर करून कशाचीही चिंता न करता, काही विचार न करता राहू शकतो, तोच. आणि ती ती अवस्था जशी जशी तो वाढवतो तसं तसं मन निश्चल होतं आणि तसं तसं सगळं आत्म म्हणजे मन इंद्रिय ही ताब्यात त्याच्या येतात आणि तो प्रशांत मन झाल्यावर त्याला सगळं उत्तम जे सुख आहे आत्मानंदाचं ते प्राप्त होतं. आणि ते कसं तर शांत रजसम ब्रह्मभूतम अकल्मषम, म्हणजे पापरहित कल्मश ज्यात काही नाही, थोडाही डाग नाही. निरंजन म्हणतो, अलख निरंजन. तर निरंजन म्हणजे ज्यात जराही डाग नाही, तसं अलक्ष म्हणजे बुद्धी मन इंद्रियांनी ज्याचं लक्ष करता येणार नाही असं ते जे रूप आहे ते त्याला प्राप्त होतं. आणि त्यामुळे तो कायम हे सगळी कल्मश गेलेला योगी कायम आत्म्यात स्थित राहिल्यामुळे ब्रह्मसंस्पर्शम अत्यंतम सुखम अश्नुते, आत्मानं ब्रह्माच्या स्पर्शाने म्हणजे तो तिथपर्यंत पोचल्याने त्याच्या अनुभवाने तो अत्यंत सुख त्याला प्राप्त होतो. आणि मग त्याची लक्षणं कशी, तर तो सर्व ठिकाणी स्वतःला पाहतो, स्वतःच सर्वांना पाहतो आणि तेच सर्व ठिकाणी मला पाहतो म्हणजे भगवंताला पाहतो आणि भगवंताच्या ठिकाणी सर्वांना पाहतो. म्हणजे तो स्वतःच ब्रह्मरूप झाला, भगवंत रूप झाला, हे त्यात सांगितलेलं आहे.
आणि ब्रह्मरूप होऊनही प्रत्येक रूपात भगवंताचं आपण तेही पाहिलं की भगवंतानी एकोहम बहुश्याम हा संकल्प अशा करतात आहे की विविध रूपानेही तोच आनंद घ्यायचा माझ्यापर्यंतच मी पोचून मला जो आनंद होणार आहे एकरूप एक जिथे द्वैत निर्माणच नाही झालं तर साखर साखरेचा अनुभव घेऊ शकत नाही ना किंवा विरघळणं हे मीठ पाण्यापासून वेगळं काढून मग परत मीठ पाण्यात टाकलं तर ते विरघळणार पण वेगळं काढलंच नाही तर ते विरघळण्याची क्रिया होणार नाही तशी ते आनंद मिळवण्याची जी क्रिया आहे त्याच्याकरताच भगवंतानी ही रूपं घेतली तर त्यामुळे ह्या सगळ्या रूपांनी मला मिळवण्यासाठी जो आतुर राहतो अशी ती त्यामुळेच तो सर्वभूत इथे रता राहतो विश्वस्वधर्म सूर्य पाहू का म्हणतायत कारण विश्व मी आत्मरूप आहे तर माझ्या सर्व रूपांनी मला माझ्याच रूपाची प्राप्ती व्हावी हाच तो संकल्प आहे तर असा तो होतो आणि असा हा योग त्यामुळे जो आहे तो म्हणजे समभावानी चंचलतेचा नाश होऊ नाश झाल्याशिवाय होत नाही म्हणून मग पुन्हा अर्जुनाला प्रश्न पडतो की हा योग प्राप्त व्हायचा तर माझं मन तर चंचल आहे आणि माझंच का मन ही संकल्पनाच अशी आहे की ती प्रवृत्ती निवृत्ती संकल्प विकल्पात्मक आहे सगळ्या विचारात्मक आहे तर ते चंचल मन कसं आवरावं त्याचं वायूसारखं निग्रह करणं कठीण आहे हे म्हणतात तेव्हा भगवान त्यांना अभ्यास आणि वैराग्य हा त्याच्यासाठी मार्ग आहे म्हणून सांगतात तर वश्य ज्याला इंद्रिय आहेत त्याला ते मिळतं म्हणतात आणि ते सांगितल्यावर पुन्हा अर्जुन म्हणतो पण ज्याचं मन वश्य नाही झालं पण श्रद्धा आहे त्याची काय गती होते हे एक त्याच्यावर भगवान आश्वासन देतात की असं जरी झालं तरी तो त्याचा नाश कधी होत नाही माझ्यावर ज्याचं मन लागलं त्याचा नाश कधीच होत नाही तर तो एवढा त्याचा अभ्यास झालाय त्याचा पुढचा अभ्यास करण्याकरता एकतर त्याला शुचिनाम श्रीमताम गेहे जन्म येतो आणि त्याच्याही पेक्षा अगदी वरची स्थिती असेल तर योग्यांच्याच कुलात जन्म येऊन तो आत्मानंद लवकरच प्राप्त करून सर्वभूत इथे राहतो तर असा हा बुद्धीचा संयोग त्याला पूर्व देवीच्या कर्मांनी आणि मग आता त्याला आधीच ती स्थिती असल्यामुळे त्या उत्साहाने त्याला प्राप्त होतो आणि त्याच्याही पेक्षा पुढे भगवानच त्याला आकर्षित करून घेतात कारण भगवान त्याच्याकडे स्वतः आकर्षित होत आहेत अशा रीतीने तो लवकरच अनेक जन्माच्या संशयतेने ती परागती प्राप्त करतो असं भगवान सांगतायत आणि शेवटी सांगतायत तपस्वी ज्ञानी कर्म या सगळ्यात तो योगी श्रेष्ठ आहे आणि तो योग त्या सगळ्या योग्यांमध्ये मद्गतेरांतरात्मना माझ्यात मन ठेवणारा श्रद्धावान मला भजणारा हा युक्ततम आहे भक्त हा सर्वश्रेष्ठ आहे भगवान भक्ताची भक्ती करतात असा तो शंकरांची भक्ती भगवान का करतात कारण शंकर हे सर्वात मोठे भगवंतांचे भक्त आहेत असं भक्ताचं महत्व सांगून आत्मसंयम योग चा अध्यायाचं शेवट भगवान करतात आणि 7व्या अध्यायाची सुरुवात मय्यासक्त मनापासूनच आहे इतकं त्या भक्तीचं महत्व भगवान सांगतात प्रार्थना घेऊया योगेशं सच्चिदानन्दं देवं वदप्रियं धर्मसंस्थापकं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं जय श्रीकृष्ण